नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण समाज कल्याण विभागातर्फे काही महिन्यापूर्वी परीक्षा घेतली गेली त्या परीक्षेमधील गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांमध्ये जे प्रश्न विचारले गेले त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर मी सर्वांना विनंती करतो की पेपर पेन्सिल घेऊन बसा, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याची नोंद घ्या. तुम्हाला प्रश्न येत असल्यास तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि मी सॉल्व्ह करते ती पद्धत त्याच्यावर देखील फोकस करा. चला तर मग आपण सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. दोन संख्याचं गुणोत्तर 3:7 आहे. ओके, गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिकवर हा प्रश्न आहे. दोन संख्यांचं गुणोत्तर 3:7 या दिलेलं आहे. जर त्या संख्येमध्ये प्रत्येकी 6 मिळवले, प्रत्येक संख्येमध्ये 6 मिळवले जात आहेत, तर ते प्रमाण त्यांचे गुणोत्तर 5:9 होते. तर त्या संख्या शोधा असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बघितल्यानंतर मी पर्यायांकडे लक्ष देणार आहे आणि जर मला संख्या शोधायला लावल्या आहेत तर मी अशा संख्या किंवा असा पर्याय त्या ठिकाणी निवडणार आहे की ज्यामध्ये पहिली संख्या ही 3च्या पटीत असली पाहिजे आणि दुसरी संख्या ही 7च्या पटीत असली पाहिजे. पर्यायांकडे एक तिरकी नजर टाकली तर माझ्याकडे एकच पर्याय असा दिसतोय की ज्याच्यामध्ये पहिली संख्या ही 3च्या पटीत आहे आणि दुसरी संख्या ही 7च्या पटीत आहे. म्हणजे तुमचा उत्तराचा पर्याय हा पर्याय क्रमांक 3च असायला पाहिजे. समजा आपल्याला व्हेरीफाय करायचं. बघा, जर आपण संख्या 9 आणि 21 घेतल्या, प्रत्येकी याच्यामध्ये आपण 6 मिळवले, प्रत्येकी जर 6 मिळवले तर नवीन तयार होणाऱ्या संख्या 15 आणि 27 असेल. आणि याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं 3×5=15, 3×9=27 आणि 5:9 गुणोत्तर आपल्याला प्रश्नामध्ये देखील दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर दोन गोष्टी याच्यामध्ये होतील. बघा, एक तर तुमचा वेळ या ठिकाणी वाचणार आहे आणि या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास हा जबरदस्त वाढतो. डिटेल पद्धत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. डिटेल पद्धतीने आपण काय केलं असतं बघा, की आपण पहिली संख्या 3x मानू आणि दुसरी संख्या 7x मानू आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी किती मिळवलेत? 6 मिळवलेत आणि त्यामुळे गुणोत्तर हे 5:9 झालेलं आहे. ओके, आता या ठिकाणी जर तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय तर तुम्हाला तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार केल्यानंतर 9ने ह्या दोघं पदांना गुणा तर 27x अधिक 54. ओके, या ठिकाणी 5ने ह्या दोघं पदांना गुणा तर मला 35x अधिक 30 भेटणार आहे. पुढे बघा, 27x इकडे जाताना मायनस होईल म्हणजे इथं तुम्हाला भेटले 8x आणि हा 30 इकडे येताना मायनस होईल तर 24x. 8x बरोबर 24. सो 24/8 म्हणजे तुमच्या x ची किंमत 3 येणार आहे. सो 3x मध्ये जर 3 टाकलं 3×3=9, 7x मध्ये जर 3 टाकलं तर 7×3=21. तेच उत्तर तुम्हाला भेटलं. पण ही डिटेल पद्धत समजा तुम्हाला काहीच सुचलं नाही तर वापरा, अदरवाईज तुम्ही शॉर्टकट पद्धतीचा म्हणजे पर्यायांच्या मदतीने हा प्रश्न करू शकता. दुसरा प्रश्न बघा, हा नफा तोट्यावरचा आहे. आता नफ्या तोट्यावर बघा अजून एक पार्ट याच्यामध्ये ऍड होतो, तो म्हणजे सूट, ज्याला आपण डिस्काउंट म्हणतो. आता डिस्काउंट किंवा सूट ही नेहमी छापील किमतीवर दिली जाते. प्रश्न काय म्हणतोय बघा, आपण वाचून घेऊ. प्रश्न वाचा बघा. 10% सूट दिल्यानंतर विक्रेत्याला 20% जर नफा मिळवायचा असेल तर 600 रुपये उत्पादनाची छापील किंमत किती असावी लागेल? तर आपल्याला छापील किंमत बघा, 3 गोष्टी या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या आहेत मांडणं. ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? ओके, आणि खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत त्या उत्पादनाची आपल्याला दिली आहे. त्या उत्पादनाची मूळ किंमत तुम्हाला 6,000 दिली आहे. त्याची छापील किंमत किती असावी आपल्याला माहिती नाही. छापील किंमत माहिती नाही. ओके, पण आपल्याला विक्री किंमत काढता येणार आहे. विक्री किंमत का काढता येणार आहे? कारण की आपल्याला किती टक्के नफा कमवायचा आहे? 20% नफा कमवायचा आहे. म्हणजे 6,000वर 20%. बघा, आता 6,000चे 20% कसं काढू सोप्या पद्धतीने? 6,000चे जर तुम्ही 10% जर काढले तर 6,000चे 10% म्हणजे 600 होतात आणि 20% म्हणजे 1200 होतील. ओके, 600च्या दुप्पट म्हणजे 1200 रुपये वाढवून त्याला विकायची म्हणजे 7200ला त्याला विकायची, 7,200ला त्याला विकायचे. आता आपल्याला ठरवायचे की छापील किंमत काय. बरं, छापील किमतीवर त्याने किती टक्के सूट दिली आहे? 10% सूट दिली आहे. थोडं पर्यायांकडे नजर टाका. पर्यायांकडे जर तुम्ही नजर टाकली तर ही छापील किंमत नक्की 7,200च्या वर असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे, कारण सूट दिली आहे. सूट दिली म्हणजे त्याची किंमत कमी केली म्हणजे 7,200 आणि 6,600 उत्तर तुमचं येणारच नाही. दोघं पर्यायांपैकी समजा मी छापील किंमत जर तुमची 8,000 घेतली, सांगा 8,000च्या 10% किती होतं? 8,000च्या 10% होतं 800
8,000 मधून 800 वजा केले तर तुमचं उत्तर 7,200 येतं. म्हणजे नक्की त्या वस्तूची छापील किंमत ही 8,000 असायला पाहिजे. प्रत्येक प्रश्न स्टेप्सने सॉल्व्ह करायला पाहिजे असा आग्रह धरू नका. खूप चांगलं काम तुम्हाला करायचं असेल तर पर्याय हा सर्वात चांगला सोर्स असतो आपल्याला पर्याय उत्तर शोधण्यासाठी. तर त्या पर्यायांचा वापर करा आणि या पद्धतींचा तुम्ही वारंवार वापर केल्यानंतरच हे जमणार आहे. तुम्ही म्हणाल मी एकदा बघून घेईल आणि मग मला परीक्षेमध्ये यायला पाहिजे अशी अपेक्षा तुम्ही ठेवू नका. याचा सतत सराव तुम्हाला करावा लागेल. पुढचा प्रश्न हा नफा तोटावरचा आणि हा या प्रकारचे प्रश्न खूप जास्त करून विचारले जातात स्पर्धा परीक्षेमध्ये. लक्षात घ्या. प्रश्न काय म्हणतोय बघा, 10 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे तर नफ्याची टक्केवारी किती? आता बघा या ठिकाणी लिखाण कमी करण्यासाठी मी या काही शॉर्टकट्स किंवा काही शॉर्टकट बघा. खरेदी किंमतला आपण या ठिकाणी सीपी म्हणू म्हणजे कॉस्ट प्राइस आणि विक्री किंमतला आपण म्हणू सेलिंग प्राइस म्हणजे काय एसपी. ओके. तर आता बघा काय दिलंय, 10 वस्तूंची विक्री म्हणजे 10 वस्तूंची विक्री किंमत एसपी ही कशी आहे, 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. ओके. याच्यावरून बघा सेलिंग प्राइस, आता हा कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल. हा 10 इकडे गुणाकारात तर इकडे तो भागाकारात गेला तर आपल्याला असं भेटलं गुणोत्तर. याला पुन्हा संक्षिप्त रूप दिलं तर 3/2 5ने जर भाग दिला म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा, वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमत 3 रुपये, खरेदी किंमत 2 रुपये. मग याच्यावर नफा किती होणार आहे, नफा 1 रुपया होणार आहे. कारण नफा कसा काढतो आपण, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता मला शेकडा नफा काढायचा आहे तर शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो आणि खरेदी किंमत तुमची किती आहे, 2 आहे. सो 1/2 गुणिला 100 आणि 1/2 ची टक्केवारी किती होते हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणजे त्या नफ्याची टक्केवारी ही 50% येणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तर इतकं साध्या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल आपल्याला. तर आणि या प्रकारचे प्रश्न प्रामुख्याने विचारले जातात. लक्षात घ्या. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न हा संख्या ज्ञानावरचा आहे. आता संख्या ज्ञानावरचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना जे आपल्याला शब्द स्वरूपात दिलेले त्याला समीकरणात आपल्याला रूपांतर करावं लागतं. आपल्याला बघा काय म्हटलंय, एका संख्येचा 1/7 51 आहे. आता संख्या माहिती नाही आपल्याला म्हणून ती संख्या आपण x मानू. त्या संख्येचा 1/7 हा 51 आहे. म्हणजे आपल्याला ती संख्या भेटली बघा, x बरोबर 51 गुणिला 7 बरोबर 51 गुणिला जर तुम्ही 7 केलं तर तुम्हाला 357 ती संख्या 357 भेटली. आपल्याला काय करायचं, त्या संख्येचे 64% म्हणजे 357 चे 64%. 64% म्हणजे 64 गुणिला 100. आता बघा या गुणाकारात छेदस्थानी 100 येणार आहे. म्हणजे इथं जी पण संख्या येईल त्याच्यामध्ये 2 दशांश स्थळ असले पाहिजे. सर्वच ठिकाणी मला 2 दशांश स्थळ दिसत आहेत. ओके. आता बघा 2 दशांश स्थळांचा शेवटचा अंक एकक स्थानचा अंक 7 चोक 28 म्हणजे इथं दशांश स्थळ येईल, इथे एक अंक येणार आहे आणि हा 8 असणार आहे. पर्यायांकडे तिरकी नजर टाका. गुणाकार आपण स्किप करू शकतो, गुणाकार पूर्ण करण्याची गरज नाही कारण 64 गुणिला 357 हाच तुमचा जास्त वेळ घेणार आहे. चला उत्तर सांगून द्या. यस, यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. कारण दशांश स्थळानंतर दुसरा अंक मला 8 पाहिजे, तो एकाच पर्यायामध्ये मला दिसतोय. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवताना पर्यायांचा पुरेपूर वापर करायचा. हे ब्रह्मास्त्र विद्यार्थी मित्रांनो. आणि जेवढे पण विद्यार्थी सक्सेसफुल होत आहेत, चांगल्या रँकने पास होत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी या तंत्राचा पुरेपूर वापर केलाय आणि तो सरावामध्येच पहिल्यांदा केलाय. जर तुम्ही सरावामध्ये तो व्यवस्थित अवलंबला तर तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये करता येईल, तरच ते पॉसिबल आहे. अदरवाईज त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसा त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार नाही. पुढचा प्रश्न वैवारीवरचा आहे आणि वैवारीचे प्रश्न प्रामुख्याने गुणोत्तराशी जोडले जातात. वडिलांच्या वयाचे मुलाच्या वयाशी असलेलं गुणोत्तर 3:1 आहे. त्यांचा वयांचा गुणाकार तुम्हाला दिलेला, हा महत्वाचा. त्यांच्या वयांचा गुणाकार दिलेला 243. तर 9 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर कोणते असेल असं आपल्याला विचारलंय. तर बघा या ठिकाणी वडिलांचं वय आपण मानून घेऊ 3x आणि मुलाचं वय आपण मानून घेऊ x. दोघांचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे 243. चला गुणाकार करू. 3x गुणिला x म्हणजे 3x चा वर्ग बरोबर 243. आता 3 इकडे गुणाकारात, इकडे त्यांना भागाकार होऊन जाईल. सो 243 भागिला 3 जर तुम्ही केलं x वर्ग बरोबर 81 मिळालं म्हणजे x ची किंमत तुम्हाला मिळाली 9.
त्याच्यावरून त्यांची आजची वय तुम्हाला भेटली बघा. आजची वय, आजचे आजचे वय काय भेटले तुम्हाला? वडील किती वर्षाचे होतील? मग वडिलांचं वय 3 गुणिला 9 27 वर्ष आणि मुलगा हा 9 वर्षाचा असेल. आता 9 वर्षांनी आपल्याला गुणोत्तर विचारलंय, तर 9 वर्षांनी त्यांचे वय काय होणार आहेत? वडिलांचं वय 9 वर्षांनी 27 अधिक 9 36 होईल आणि मुलाचं वय, मुलगा 9 अधिक 9 हा 18 वर्षाचा होईल. यांचं गुणोत्तर आपल्याला विचारलंय, तर 18 एका 18 18 दुने 36. सो 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर हे 2:1 होणार आहे. तुमचा पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सर्वात सोपा प्रश्न आहे, काही सेकंदात होणारा प्रश्न आहे. 43, 42, 63, 140 यांचा मसावी काय? पर्यायांकडे नजर टाका. अशी कोणती संख्या पर्यायांमधली आहे जिने तिघांना भाग जातोय? 42 ला पण भाग जातोय, 43 ला 63 ला पण भाग जातोय आणि 140 ला पण भाग जातोय. तर अशी संख्या तुम्हाला पर्यायांमध्ये दिसते, ती म्हणजे 7. म्हणजे यांचा मसावी हा 7 आहे. आणि काही प्रश्न बघा परीक्षेमध्ये असे मुद्दामून विचारले जातात की ज्यामध्ये तुमचा, आणि तो मध्येच असेल, सोपा प्रश्न असतो कदाचित, 2-3 प्रश्न अगदी सोपे असतात जे तुम्ही 5 सेकंदाच्या आत करू शकतात, परंतु त्यांची जागा नक्की नसते. कदाचित ते सर्वात शेवटी असतील, मध्ये कुठेतरी असतील, आणि म्हणून आपण सुरुवातीचे प्रश्न जरी कठीण असले तरी शेवटपर्यंत जा. शेवटपर्यंत नक्की तुम्हाला 2-3 प्रश्नांवर नक्की काम करता येईल. हा मिक्सचर अँड ॲलिगेशन वरचा प्रश्न आहे बघा, मिश्रणावरचा प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलंय बघा, 2 प्रकारचे तांदूळ, वेगवेगळ्या किमतीचे 2 प्रकारचे तांदूळ एकत्र करून 3रा प्रकारचा तांदूळ बनवला गेलेला आहे. आणि ते तांदूळ कोणत्या प्रमाणात बघा, 2 जातीचे तांदूळ आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये एक तांदळाची किंमत 15 रुपये प्रति किलो आहे आणि दुसऱ्या तांदळाची किंमत 20 रुपये प्रति किलो आहे. त्यांना काय प्रमाणात मिश्रण केलंय? 3:2. 3:2 म्हणजे काय? पहिल्या प्रकारचा तांदूळ जर मी 3 किलो जर घेतला, तर दुसऱ्या प्रकारचा तांदूळ मी 2 किलोचा घेणार आहे. जेणेकरून या दोघांचं जर मी मिश्रण केलं तर मिश्रण मला मिळणार आहे 5 किलोचं मिश्रण मिळणार आहे. बघा आता हे वजन आपण वापरलं. आता किंमत बघू. याचा दर किती आहे? 15 रुपये प्रति किलो. याचा दर किती आहे? 20 रुपये प्रति किलो. तर बघा 3 किलो जर आपण 15 रुपये प्रति किलो प्रमाणे घेतलं तर इथं 45 रुपये होतील, इथं 40 रुपये होतील. दोघांची बेरीज करा, 45 अधिक 40 बरोबर किती झाले? 85 रुपये. आता 85 रुपयामध्ये मला 5 किलो तांदूळ भेटतोय, म्हणजे 1 किलोची किंमत काढण्यासाठी 85 भागीला 5, तर त्या मिश्रणाच्या 1 किलोची किंमत किती रुपये येणार आहे? 17 रुपये येणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. बघा प्रश्न जरी लांबलचक असला, आतापर्यंतच्या आपल्या अभ्यासात आलेला नसला, तरी काही कन्सेप्च्युअल पार्ट तुमचे जर फंडे क्लिअर असतील, फंडामेंटल क्लिअर असतील, तर तुम्ही नक्की या प्रश्नांना देखील सॉल्व्ह करू शकतात. पुढचा प्रश्न बघा, पाण्याची टाकी आणि नळ या टॉपिकवर विचारलेला हा प्रश्न आहे. थोडा लॉजिकल आहे, लांबलचक आहे. आपण वाचू बघा काय दिलेलं आहे. या ठिकाणी प्रश्न असं म्हणतोय की टाकीला 2 नळांनी भरले जाते. म्हणजे समजा या ठिकाणी बघा एक टाकी आहे, समजा ही टाकी आहे. ओके, तर टाकीला भरण्यासाठी 2 नळ वापरले जात आहेत. सो ही टाकी आहे, या टाकीला भरण्यासाठी हा एक नळ आहे, हा एक नळ आहे, हा ए नळ आहे आणि हा बी नळ आहे. आणि हा सी नळ ती टाकी रिकामी करतोय. ए नळाच्या साह्याने टाकी 5 तासात भरते, याच्या साह्याने 15 तासात भरते, आणि सी एकटा जर काम केलं तर पूर्ण भरलेली टाकी 5 तासात तो रिकामी करतोय. आपण म्हटलं की तिन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले तर टाकी अंदाजे किती वेळात भरेल? आता बघा ए, बी आणि सी हा भरणारा नळ आहे, हा पण भरणारा आणि हा रिकामा करणारा आहे. हा 5 तासात भरतो, हा 15 तासात भरतो आणि हा 5 तासात रिकामा करतो. आता खूप लॉजिकली जर विचार केला बघा, हा नळ आणि हा नळ याची क्षमता सारखी आहे, फक्त फरक काय? हा भरतोय आणि हा काय करतोय? रिकामा करतोय. म्हणजे याने जे पण काम केलं असेल, 5 ने जे पण काम केलं असेल, ते काम नष्ट केलं जाईल कोणे? सीच्या साह्याने नष्ट केलं जाईल. ए ने काम केलेलं काम सीच्या साह्याने नष्ट केलं जाईल. म्हणजे या दोघांचं काम 0 होऊन जाईल. म्हणून बीच इफेक्टिव्हली काम करणार आहे. सर बी किती वेळात भरतोय? 15 तासात भरतोय. आणि तेच तुमचं उत्तर या ठिकाणी आहे. काहीच करायचं नाही. हा लॉजिकल प्रश्न आहे, खूप लॉजिकल प्रश्न आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक शेअर करा. चांगल्या गोष्टी आपण शेअर केल्याच पाहिजे, बिकॉज शेअरिंग इज केअरिंग माय डिअर फ्रेंड्स. कम ऑन. ओके, नाव आता हा संक्षिप्त रूप द्या याच्यावरचा हा प्रश्न आहे. अगदी आपण बालपणापासून करत असलेले हे प्रश्न प्रकार आहेत.
चौथी, पाचवी, सहावी पासून आपण करत असलेलो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करताना या ठिकाणी गुणाकार आणि इथं बेरीज. साध्या अपूर्णांकात रूपांतर करा. 5 दुने 10, 10 अधिक 3, 13/5 गुणिला 26 एक 26 अधिक 19 किती होतील 45/26. 6 त्रिक 18, 18 अधिक 2 किती झाले 20. ओके, इथं गुणाकार आहे, या ठिकाणी गुणाकार आहे गुणिला 20/3. ओके, संक्षिप्त रूप द्या. अंशात आणि छेदातले काही भाग कंप्लीट करा. 13 एक 13, 13 दुने 26, 2 एक 2, 2 10 20, 5 एक 5, 5 दुने 10, 3 एक 3, 15 त्रिक 45. सो अंशामध्ये फक्त 15 आणि 2 राहिले. सो 15 दुने 30. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला जलद गतीने जर सोडवायचे असतील तर तुमचे पाढे नक्की पाठ असले पाहिजे. पाढ्यांचा आग्रह मी त्या ठिकाणी नक्की धरतोय. पुढचा प्रश्न बघा, हा सरासरीवरचा आहे. प्रश्न काय म्हणतोय बघा, जर 60 हे 10, 12, 15 आणि XY दोन संख्या आहेत ज्यांच्या किमती आपल्याला माहिती नाही, च्या सरासरीच्या 400%. म्हणजे आता बघा, पहिल्यांदा सरासरी आपल्याला काढावी लागेल. म्हणजे हा 60 कसा आहे, हा 60 कसा आहे, हा सरासरीच्या या ज्या संख्या तुम्हाला दिल्यात 5 संख्या, या सरासरीच्या 400% गुणिला 400%. आता 400% म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, 400% म्हणजेच 4. येस ऑन 400% म्हणजेच 4. कारण बघा 400% म्हणजे काय, टक्केवारी या चिन्हाचं निरसन करण्यासाठी आपण त्याला कशाने भागू, 100ने भागू. सो 400 भागीला 100 म्हणजे किती 4. सो याच्यावरून तुम्हाला सरासरी मिळून गेली बघा. सरासरी बरोबर, सरासरी किती आली, 60 भागीला 4 बरोबर 15. किती संख्यांची सरासरी, ओके 5 संख्या, 1 2 3 4 5. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल 10 अधिक 12 अधिक 15 अधिक X अधिक Y बरोबर 75 म्हणता येईल. 75 का, सरासरी 15 आहे आणि संख्या किती आहेत 5. आता बघा यांची बेरीज याच्यातून वजा करून टाकू. सो X अधिक Y बरोबर 75 वजा हे झाले 27 आणि 37. ओके, वजाबाकी करा. या ठिकाणी तुम्ही वजाबाकी जर केली तर ती किती येते 38. सो X अधिक Y या दोघांची बेरीज 38 येते. आपल्याला या दोघांची सरासरी काढायची आहे. संख्या 2च आहेत म्हणून 38 ला 2 ने भागितल्यानंतर तुमचं उत्तर 19 येणार आहे. म्हणून X आणि Y यांची सरासरी ही 19 येणार आहे. चांगला प्रश्न आहे, पण मुद्दा म्हणून सरासरीवरचा हा प्रश्न शेकडेवारीशी जोडला गेलाय. ओके गुड. चला पुढचा प्रश्न बघा, हा भूमितीवरचा आहे. आता भूमितीवरचे सूत्र माहिती असणं फार महत्वाचं आहे बघा. घनफळ, क्षेत्रफळ, पृष्ठफळ, परिमिती. तर या ठिकाणी शंकू आकाराची एक आकृती आहे. आता बघा शंकू जर म्हटला तर शंकू आपल्याला या आकाराचा असतो. हा भाग गोल असतो, हा भाग गोल आहे. ओके, तर ही जी इथून जी असते ती असे रेडी त्रिज्या, याला आपण त्रिज्या म्हणतो. ओके, शंकूला ही जी असते ती शंकूची ही झाली उंची आणि ही झाली तिरकस बाजू, ही तिरकस बाजू. ओके, आता काय दिलंय बघा, आपल्याला काय म्हटलंय बघा, पायाचं क्षेत्रफळ म्हणजे याचं क्षेत्रफळ म्हणजे पायाचं क्षेत्रफळ म्हणजे हा गोल भाग आहे. सो पायाचे क्षेत्रफळ जे असेल, गोल भाग आहे म्हणजे वर्तुळ आहे. सो वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण, पाया गुणिला त्रिज्येचा वर्ग, त्रिज्या वर्ग. पाया म्हणजे काय, पायची व्हॅल्यू काय आहे तर 22/7 गुणिला त्रिज्या माहिती नाही आपण, R वर्ग म्हणू आपण त्याला. आणि ते किती दिलंय 616 म्हणून R चा वर्ग बरोबर 616 गुणिला 7/22. संक्षिप्त रूप द्या. 22 एक 22, 22 दुने 44, 22 8 156, 28 गुणिला 7 196 होतो. म्हणजे R वर्ग बरोबर 196. तर R ची किंमत किती आली 14 सेंटीमीटर, कारण हा 14चा वर्ग आहे. तर आपल्याला इथं थांबायचं नाहीये, आपल्याला एकूण पृष्ठफळ विचारलंय बघा. एकूण पृष्ठफळ काय विचारलं, एकूण क्षेत्रफळ, एकूण क्षेत्रफळ. सो एकूण क्षेत्रफळ जे असतं ते त्याचं सूत्र आहे पाय R वर्ग, म्हणजे हा वर्तुळाकार, आणि या भागाचं पाय गुणिला R गुणिला L. L म्हणजे काय, ही स्लांटिंग, याला आपण L म्हणतोय आणि याला R म्हणतोय आपण. ओके, तर चला मग आपण काढू. हे तर ऑलरेडी आपल्याकडे आहे, किती आहे 616 अधिक हा 22/7 गुणिला त्रिज्येची किंमत किती काढली आपण 14 गुणिला स्लांटिंग बाजू तुम्हाला 20 दिले. 7 एक 7, 7 दुने 14, 20 दुने 40, 40 गुणिला 22 म्हणजे किती येतील 880. यांची जर बेरीज जर तुम्ही केली तर तुमचं उत्तर 1496 या ठिकाणी यायला पाहिजे. सो तुमचं उत्तर 1496.
तर बघा, या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सूत्र तुमचे पाठ पाहिजे. एकूण क्षेत्रफळ, नंतर पायाचं क्षेत्रफळ, हे महत्वाचं आहे. हे पाठांतर करावं लागेल, याचे चार्ट तयार करा आणि आपल्या स्टडी रूम मध्ये असू द्या, पुन्हा पुन्हा त्यांना बघा. पुढचा प्रश्न हा नफ्या तोट्यावरचा आहे. खूप सुंदर प्रश्न आहे बघा, खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो आपण. मी तुम्हाला मगाशी सांगितले, खूप पारंपरिक पद्धतीचे प्रश्न विचारण्याची पद्धत बंद झाली आहे. थोडस कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला जातो बघा. 24 वस्तू विकून एका दुकानदाराला 4 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होतोय, तर नफ्याची टक्केवारी किती? आता बघा, 24 वस्तूंची विक्री किंमत आणि 4 वस्तूंचा विक्री किमती एवढा नफा आहे. तर मी काय करतो, वस्तूची विक्री किंमतच 100 मानतो. विक्री किंमत आपण त्या ठिकाणी 100 मानून घेऊ. विक्री किंमत 100 रुपये मानू. चला मग आपल्याला 24 वस्तूंची विक्री किंमत आपल्याला काढून घ्यायची. 24 ची विक्री किंमत किती? आता बघा, एकाची 100 रुपये, तर 24 ची किती झाली? 2400 रुपये. आता 24 वस्तूंचा नफा किती होतोय? 24 वस्तूंचा नफा मला सांगा, कारण 24 वस्तूंचा नफा 4 वस्तूंच्या विक्री किमती एवढा आहे आणि एका वस्तूची विक्री किंमत 100 रुपये मानली आहे, म्हणजे हा झाला 400 रुपये. मग आता 24 वस्तूंची खरेदी किंमत, ओके, खरेदी किंमत आपल्याला काढा. खरेदी किंमत का काढायची? आपल्याला नफ्याची टक्केवारी शोधायची आहे आणि शेकडा नफा तोटा हा खरेदी किमतीवरच काढला जातो. तर बघा, खरेदी किंमत कशी काढता येईल? विक्री किंमत वजा नफा. सो 2000 रुपये या ठिकाणी याची खरेदी किंमत येईल. आता आपल्याला शेकडा नफा जर काढायचा आहे बघा, नफ्याची टक्केवारी काढायची आहे. शेकडा नफा बरोबर किती नफा होतोय? 400 रुपये नफा होतोय. किती रुपयावर? 2000 रुपयावर. शेकडेवारीचं चिन्ह द्यायचं 100 गुणा. हे 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले, हा पण कॅन्सल झाला. 40/2 म्हणजे 20% नफा त्या व्यवहारामध्ये होतोय. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बघा किती सुंदर पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह केलाय. आपण विक्री किंमत त्या ठिकाणी 100 मानली आहे, म्हणून 24 वस्तूंची विक्री किंमत 2400 रुपये. नफा हा 4 वस्तूंच्या विक्री किमती एवढा आहे, म्हणून एका वस्तूची विक्री किंमत 100, तर 4 वस्तूंची विक्री किंमत 400. त्याच्यावरून 24 ची आपण खरेदी किंमत काढली आणि मग आपल्याला नफ्यापर्यंत, शेकडेवारी पर्यंत आपल्याला जाता आलं. पुढचा प्रश्न हा क्षेत्रफळावरचा आहे आणि हा सोपा प्रश्न आहे बघा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती असतं. त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर हा तुमचा पाया आहे आणि ही तुमची उंची आहे. सो त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर हा 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. ओके, या ठिकाणी तुम्हाला उंची दिलेली आहे. उंची किती दिलेली आहे? 6, आणि एक बाजू दिली आहे म्हणजे पाया घ्या, तर ती 15 दिली आहे आणि उंची तुम्हाला 6 दिली. संक्षिप्त रूप द्या, 2 बेत्रिक 6, 15 त्रिक 45. सो 45 सेंटीमीटरचा वर्ग हे तुमचं उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 1. म्हणजे जसं आपण मसावी काढला होता त्याच कॅटेगरीतला हा सोपा प्रश्न. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, 1-2 प्रश्न अगदी सोपे असतील जे तुमचे 10 सेकंदाच्या आत होणार आहे, तर फक्त त्या प्रश्नांपर्यंत तुम्हाला जाता यायला पाहिजे. आता हा सोप्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे कठीण प्रश्न, त्यातल्या त्यात कठीण प्रश्न, पण कसा सॉल्व्ह करता येईल बघा, याच्याकडे लक्ष द्या. या पूर्ण परीक्षेमध्ये जर तुम्ही म्हटलं सर सर्वात कठीण प्रश्न कुठला, तर मी या प्रश्नाला ती कॅटेगरी देईल. आता बघा, 8 पुरुष प्लस 12 महिला एक काम किती दिवसात करतायत? 4 दिवसात करतायत. आणि 6 पुरुष आणि 14 अधिक 14 महिला तेच काम 5 दिवसात करतायत. ओके, या ठिकाणी 5 दिवस येईल, 5 दिवसात करतायत. आता याच्यावरून बघा माझी पद्धत काय बघा, याच्यावरून मी काय करतो, या दोघांचा लसावी घेऊन टाकतो, म्हणजे त्यांना 20 युनिटचं काम करायचं होतं. याच्यावरून त्यांची एका दिवसाची क्षमता भेटेल बघा, एका दिवसात ते किती काम करतायत. एका दिवसात बघा 4ला कितीने गुणलं म्हणजे 20 येणार आहे 5. म्हणजे हा जो गट आहे ना, 8 पुरुष आणि 12 महिला यांचा गट कामामधल्या 20 युनिट मधले एका दिवसात 5 युनिट बनवत आहेत. आणि हा जो गट आहे तो 4 युनिट बनवतोय, 5 चौक 20. आता बघा, हा प्रश्न सॉल्व्ह करताना या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे. इथं आता मला असं म्हणता येईल बघा, 8 पुरुष अधिक 12 महिला बरोबर 5 हे घ्या. आता बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी 4 घेऊन चूक करतात, तसं करू नका. 6 पुरुष, आपल्याला क्षमता घ्यायची, 6 पुरुष अधिक 14 महिला बरोबर
4 युनिट्स घेतले आपण इथं, हे युनिट्स आहेत. आता बघा, हे समीकरण जर सॉल्व्ह करायचं असेल तर कुठल्या तरी एका पुरुषांचा किंवा महिलांचा सहगुणक आपल्याला सारखा करावा लागेल. तर आपण पुरुषांचा करू. पुरुषांचा करण्यासाठी समीकरणाच्या दोघं बाजूला 3 ने गुणू. इथं समीकरणाच्या दोघं बाजूला आपण 4 ने गुणू. चला, 4 ने गुणल्यानंतर आणि 3 ने गुणल्यानंतर काय भेटतं बघा, 3 गुणिला 8 म्हणजे काय झाले, 24 पुरुष प्लस 12 36 महिला बरोबर 5 15. ओके, या 3 मी दोघांना गुणलेलं आहे. आता या 4 गुणून टाका. सांगा, 6 चोक किती होतील, 24 पुरुष प्लस 4 गुणिला 14 म्हणजे किती झाले, 14 चोक 56 महिला बरोबर 4 गुणिला 4 किती झाले, 16 युनिट. हे युनिट आहेत. ओके, चला आता वजाबाकी जर तुम्ही केली तर हे 24 कॅन्सल होऊन जातील. 36 महिला वजा 56 महिला म्हणजे 20 महिला बरोबर वजा 1 युनिट. तर वजा चिन्ह काढून टाका, म्हणजे 20 महिला एका दिवसात 1 युनिट बनवत आहेत. झाला ना प्रॉब्लेम सॉल्व्ह. आपल्याला तेच विचारलंय, 20 महिला पूर्ण काम किती दिवसात करतील. आता या गोष्टीवरून आपल्याला उत्तरापर्यंत जाता येणार आहे. 20 महिला 1 युनिट करतायत एका दिवसात, तर त्यांना आता सांगितलं की बाबा तुम्हाला 20 युनिटचं काम पूर्ण करायचं आहे. तर 20 महिला 1 युनिट करतायत, तर 20 युनिट करण्यासाठी त्यांना 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. थोडासा लांबलचक नक्कीच आहे, व्यवस्थित बघा. समजलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा, पुन्हा बघा, लिहून घ्या, प्रश्न लिहा, त्याचं उत्तर लिहा, कारण की हेच प्रश्न आपल्याला स्पर्धेमध्ये पुढे ठेवतात. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण समाज कल्याण विभागातर्फे जो पेपर घेतला गेला त्याच्यामधले गणित आणि बुद्धिमत्ता, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा प्रश्न विचारलेलाच नाहीये. सर्व प्रश्न गणितावर विचारलेले आहेत. आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. असे नवनवीन व्हिडिओज आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये या 2 विषयामधल्या अडचणी विद्यार्थ्यांच्या दूर व्हाव्यात, हा एक प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून आहे. तर याला तुम्ही भरघोस प्रतिसाद तुम्ही देताच आहेत. अजून जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे सर्वांना फायदा होईल. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.